नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. काय झोपलो का काय सांगू शकत ना. तर आता हाय मुंबईला. इथं बघा अटल सेतू दिसतंय काय रस्ता. तर अटल सेतू आहे भावना, अटल सेतू काय विषय नाही. जातोय मुंबईला आलेलो, रात्री 12:30ला आलो. थोडा वेळ झोपलो वगैरे आणि आता निघतो परत. तिकडून निघालोय परत. आता घरी जायचं आपल्याला. तर आता निघालो. आता बघा इकडं अटल सेतूवरून, आपल्या हाताला अटल सेतूवरून निघालो. येताना पण इकडून आलो. फक्त येताना काय लवकरच व्हिडिओ काढायला भेटली नाही. फक्त इथं एक नियम आहे की 100च्या वर जायचा ना. आणि असं समुद्राच्या वरून रस्ता आहे ना, त्याच्यामुळं जास्त हे नाही करायचं. गाडीला स्पीड जास्त देऊन चालत नाही, कारण वारा भरपूर असतं इकडं. फुल वारा चालू आहे आता, पण काय विषय नाही. तर आता बघूया, अटल सेतूवरनं जातोय बाहेर. तो बघ हा व्ह्यू एन्जॉय करा. मी पण काय झोपलेलो 2-3 तास, कारण काल रात्री पण जागरण होता, आजचा पण जागरण आहे. आजचा पण जागरण होता, त्याच्यामुळे झोपलेलो. आता इथून निघतोय, मुंबईवरून निघालोय. शेवडी नावाशिवा बघा इथं स्पीड वगैरे तुमची सांगतो सगळा. आता माझी स्पीड होती किती आहे त्यांनी सांगितलं की ते कॅमेरा अलाउड नाही, तर आपण आतमध्ये म्हणून काय विषय नाही. बाकी इकडं एक नंबर काय विषयच नाही. आता हा एंड कुठं होतं काय होतं तुम्हाला सांगतो सगळं. तर व्हिडिओ पूर्ण बघा, मग समजेल कसा काय तो, कसा जायचा, किती काय आहे. 19 किलोमीटर पाहून वर चढायचं आहे, चालायचं आहे ह्याच्यावरून. आणि लय अंतर वाचतं. फक्त टोल जातो एक सिंगल 250 रुपये तेवढाच. बाकी काय विषय नाही. बाकी रस्त्याचं काय कंडिशन नाद करायचं नाही. फक्त 100वर काटा जाऊन द्यायचा ना, एवढा लक्षात ठेवायचा. ओके. आता बघा इकडं व्ह्यू अटल सेतू बघा. मध्ये मध्ये काही 100च्या स्पीडला जातं गाडी, तर लक्ष ठेवा जरा, कारण कधी म्हणजे आईला जातं वा मकाट होऊन जायचं, फाईल लागायची फुकटची. तर मॅप, कारण आपल्याला काय रस्ते जास्त काय माहीत नाही. आत्ता सवय होईल, हळूहळू झाल्या बहुतेक. मॅपवर चालतो मी, काही विषय नाही त्याचा. तर चला आता फक्त एंड कुठं होतं वगैरे कसं काय ते दाखवतो, आणि कधी गावाला पोचते काय करतंय. मध्येच गाडी सर्व्हिसिंगला करतो माणगावलाच. आता लवकरच निघायचं, 9 वाजेपर्यंत पोचणार माणगावला. 9:45पर्यंत 9 वाजता पोचलो तरी सर्व्हिसिंग करीन. नंतर बघूया कसा काय आहे तो. चला. पब्लिक हा बघा, हा टोल लागतो आपल्याला इथं. ह्याचा अटल सेतूवरचा हा टोल आहे. इथं क्रॉस करायचं, नंतर पुढं जायचं. ओके चला आता टोल वगैरे बघूया. आपल्या काय फास्टॅग आहे, त्यातून कट होतात बरोबर. चला. असं टोल लागतं आपल्याला. काय कुठली चिठ्ठी बिट्टी येत नाही, फक्त मोबाईलला एक मेसेज येईल होता पैसे कट झालं. कारण इथं का थांबायला चान्स नाही. इकडं बघा नाद, व्ह्यू बघा फक्त. विषयच ना, विषय खालास नाद. आता पण बाहेर पडू. 1 किलोमीटर बाकी आहे. एवढा रस्ता काय मला माहिती आहे याचा, इकडचं कुठून उतरायचं कुठून चढायचा. हे जरा पट्ट्यावरून सांभाळून. किती रुपये गेलं काय माहिती, 150 गेलं काय गेलं काय विषय नाही. इकडे बघा, नंतर सांगतो किती पैसे कट झाले कसं काय. तर आता बघा हा व्ह्यू बघा इकडं अटल सेतू. आता बघा एक्झिट करू आपण. हा JNP आणि MIR इकडं जायला खाली. आणि आता आपण समोर जायचा, पनवेलला जायला लेफ्ट साईडला खाली उतरतो रस्ता पनवेलला. आणि आता आपण सरळ जाऊया. इकडं बघा मॉल बिल काय. एक्झिट आपल्याला शेवट एक्झिट आहे. सर्कल मारून जायचं आपण, तो आपल्याला बाहेर पडायला तोच आहे. आता आणि त्यांना लेफ्ट साईडला जाऊन पनवेलला जाणार, इकडून जायचा. आणि आपण बाहेर जाऊन वेशवी वगैरे करत खाली ते सगळी गावं घेत नंतर डायरेक्ट आपण चुकेली आपल्या ह्याच्यात बाहेर पडतो. खार पडायचं तिकडं बंद पडका टोल दिसतो आपल्या तिकडं आपण बाहेर पडू. ज्या आईला पनवेल 16 किलोमीटर. हा बघा इथून. आता इथून खालनं गेला तुम्ही पनवेलला जाता इथून, आणि सरळ गेला का आपल्या रस्त्याला बाहेर पडत जातं गोल. आता हा खालनं गेला इथून पनवेलला जातं, पुणे गोवा. आणि आपण सरळ जाऊन एक सर्कल मारून खाली गोल फिरून संपला. थँक्यू. झाला अटल सेतू समा.
लय मोठा ब्रिज आहे भावा ना. काय आता त्या आईला मस्त फकाट नियोजन लावलं. काय विषय नाही. तर चला आता जाऊया इथून खाली उतरूया. खाली उतरायला बारकासा रस्ता आहे. एक हे आहे त्याच्यातून खाली जायचं असतं लेफ्ट साईडला. थोडासा बॅरिकेड काढलं ना तिथूनच गाड्या उतरतात. कंटेनर वगैरे तिथून चढतात मग तिथून उतरतात. अजून पण ह्या बघा ब्रिजचं काम चालूच आहे. काय जे आहे ना मस्त फकाड कार्यक्रम म्हणजे जे आहे. आमचा बानकोटचा ब्रिज अजून रखडला तो होत नाही आणि इथं जे आहे 100 ब्रिज झालं बे आहे स्टॉप. काही विषय नाही. गाडी चालवताना आरामात चालवा. घाई करू नका मुंबईच्या रस्त्याला. तर मी इथं पोचलो. एक तर अटल सेतू मार्गे मुंबई. अटल सेतू वाया मुंबई वाया अटल सेतू. आता जर परत आहे ना इकडून ह्या खालच्या गाड्यांना जर वर चढायचं असेल तर हा बघा अटल सेतू कुलाबा. हा अटल सेतू म्हणजे हा वर चढवतो रस्ता परत. म्हणजे आपण इथून चढलेलो समजलं. आपण इथून चढलेलो बा. ओके आता इथून उतरलो. आता जाऊया. आता हा रस्ता खालचा आहे. इथे काय बघायला भेटणार नाही कारण इतकं आता काही गाड्या एवढ्याही नाही. आता बाहेर जाऊन बघूया. तुम्हाला इथं लेफ्ट साईडला एक कच्चा रस्ता दिला नाही तो दाखवतो. ह्यात असं ह्याचा जैन पिटीचा एरिया म्हणून लई डंपर इकडं काय कचरा चिक्कार डंपर सगळं कंटेनर ह्या साईडला दिसते. आता इथून एक तुकडा पडला आहे लेफ्ट साईडला. आपल्याला तिथून क्रॉस करून अटल सेतूचा मार्ग आपल्याला मेन रोड सोडून द्यायचा आणि आपण त्या साईडला जायचा वेशवी भागात. वेशवी आपल्याकडची वेसवी आणि इकडची वेशवी दिसेल तिकडे दाखवलं तुम्हाला. काही विषय नाही. व्हिडिओ फक्त पूर्ण बघा. ती बघा गाडी गेली तिथूनच आपल्याला पण लेफ्ट मारायचं आहे आणि तिकडून बाहेर जायचं आहे. तिकडून का अर्धा पाऊण तास आपण तिकडं पोचतो खारपाड्याच्या इकडे. ओके नियोजन. सरळ रस्ता कुठं जातो तुम्हाला माहिती असेल तर सांगा मला. आता हा लेफ्ट मारून इकडं आपण बाहेर जाऊया. इकडं अटल बाकी सगळा वेळ अटल सेतू. अटल सेतूलाही बारा पडतो म्हणून मुंबईला जायची गरज नाही. तिकडे ज्या आहे त्या तिकडे खाटाटोप करायचं पनवेल बिनवेल कलंबोली वगैरे इकडून शॉर्टकट पडतं. आता इथून मॅपवरच जा शक्यतो कारण गावागावातनं जायचं काय विषय. चला तर जाऊया पुढे बघूया कसा काय होतं. चला तर हे बघा आता आलो पोचलो आपल्या जुन्या टोलपाशी. इथं आता इथून आलो का हा गाव लागतं. इथून राईट मारायचा. राईट मग वर चढायचा. हा बघा वरती हायवे दिसत असं त्याच रोडला जायचा. काय विषय ना नाद करते की नाद. ओके राईट साईड तो बघा पुढं जुना टोल दिसत असं. तो बनपडका टोल आहे आपल्या इथला. खारपाडा हॉटेल वैष्णवी कर्नाळा चायनीज. कर्नाळा पुढे लागला. हा बघा इथून आता राईट मारायचा. धावता एस टी वाला बेंच. ओके तर इथून वर चढूया. चला आधी टर्न मारतो. चला आता आधी रस्त्याला काढतो गाडी. आई चौदा आपटतो जोरात. आत्ता आपण आला मुंबई गोवा हायवे. आपल्या रस्त्याला सकाळ सकाळ ना देतो ना. चला आता जाऊया. आता डायरेक्ट मानगावला बघूया. इंदापूर मानगाव काही कुठे ट्रॅफिक बिफिक लागले नाही पाहिजे. फकाट जाऊ काय विषय नाही. आता पोचू. आता आपला रोड आता काय सरळच आहे. आता काय विषयच नाही ॲप बिपचा. आता काय आपला रोड आहे. चला हा मॉर्निंगचा व्ह्यू बघा फक्त व्ह्यू. चला 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 आता बघूया मानगावला पुढं जाऊया बघूया. काय इथं थांबलेलं नाश्ता करायला. नाश्ता बिष्टा केला होता. इथं हॉटेल शालीमार पार्क आहे. इथं थांबलेलं वडखलच्या इकडे थांबलेलं वडखलला. गाडीची हालत बघा काय. मुंबई चालणे का दशाच असतं. काय विषय नाही. येऊन बसू नका. हा बघा हा हॉटेल आहे शालीमार पार्क. ग्रीन पार्कला थांबतो मी पण. चालायचं ज्यांचं काल वात्रटसारखा व्यवहार करून आपण पटला नाही. उलट त्या आयला आम्ही पैसे देऊन खातो. बेंच काय फुकट खातो का.
यायला आम्ही काय म्हणजे ड्रायव्हर काय गाडीला काय फुकट नाही खाणार, पैसे देऊन खाणार. पद्धतशीर व्यवहार कर ना भाई, काय असेल तर पद्धतशीर ना भाऊ. काय विषय नाही बाबाला ना, नाही काय बोल ठीक आहे, नाही परत जाणार नाही तिथं, संपलं. तर बघूया रोडचा व्ह्यू बघा. आता CNG भरतो आणि जातो. चला आपल्याला मानगावला परत जाऊन CNG ह्याच्यासाठी थांबायचं आहे आपल्याला. हे बरं आपलं सर्व्हिसिंग करायची गाडीची, कारण 20,000 किलोमीटर पूर्ण झालं आहे त्याच्यामुळं. तर चला आता जाऊया. तर पब्लिक आता आलेलो इथं सुकेली खिंडी उतरून. ज्या आईला बघता तर धोका बघा काय इकडं वाजत 9ला 10 मिनिटात, पण धोका बघा इकडं किती. आता 9 वाजलं. खांबच्या पुढं आलं सुकेलीला, कोलारच्या थोडा मागा आहे, पुढं कोलारला जा होता, पण धुका बघा फुल धुका आहे. कशामुळे होत असं जरा कमेंट करून सांगता वाईच. कधी पण काय धुका जायला 9 वाजला आता वाढतो, काय बोलणार होता. मस्त गाणे चालू आहेत, गाण्याचा सुरात. आता यूट्यूबवर गाणे आहे तर कॉपीराईट पडत, त्यापेक्षा आवाज कमी ठेवला आहे जरा, समजून घ्या. ओके आता कोलारला पोचान. रस्त्याचं लय काम चालू आहे, जाऊन सर रस्ता खराब रस्ता खराब. त्या पट्ट्या दिसत पण नाही गोड टाकणार त्या काय. चला काय विषय आता पोचतो मानगावला, नंतर बघूया. चला पब्लिक पोहोचलो आहे आता सर्व्हिसिंगला मारुती शोरूम, सुझुकीच्या शोरूममध्ये. हा मानगावला इकडं सगळं शोरूमचा एरिया आहे. इथं गाडी लावली आहे हे बघा. आता अजून जर कुठली गाडी पण आहे, सर्व्हिस सेंटर इथं, तर सर्व्हिसिंग वगैरे करूया आणि नंतर संध्याकाळचं बघूया नियोजन कसं काय, किती वाजता आटपतं. आणि हा HP चा पंपा इथं बाजूला आहे आणि हा सर्व्हिसिंग इथं मारुती सर्व्हिस सेंटर आहे मानगावला. तर कोणी करायचं असेल तर या सर्व्हिस पण होतं, परत सेल्स पण व्हायचं. हो का ग्रँड विचार नात करते का. ओके चला आधी सर्व्हिसिंग करूया, नंतर बघूया कसं काय होतं. आणि आपलं आता बोललो आहे त्यांना तर खरा, नंबर कधी येतं काय माहीत नाही, तर बघूया किती वेळ लागते कसं काय. तर पब्लिक हवं का माझ्या हातात आता बिल आलं आहे, हे एवढं होणार आहेत आपलं. हो टोटल झाले आता काहीतरी 8,000च्या आसपास जाते सर्व्हिसिंग करून. आता बघूया कसं काय होते. गाडीत आतमध्ये घेतलं ना आता करूया आधी. चला इथं बघा आता खोललं ना गाडी पूर्ण. पुरी भावना गाडीतून आवाज येणार ना, कारण इथं मशनी चालू आहेत. इथं बघा आता सगळं एकदम प्रॉपर सर्व्हिसिंग करून घेतो गाडीची. मित्रांनो आता आलाय परत, गाडी बिडी धुवून झाली, वॉश एकदम सर्व्हिसिंग वगैरे एकदम टॉप अँड टिप करून झालेली आहे गाडीची आपल्या. ओके कार्यक्रम. आता आलाय मानगावला. ज्या आईला मानगावला ट्रॅफिक लागलं भावा काय. मगाशी गाड्या सगळ्या चालू होत्या, आता मी आल्याबरोबर ट्रॅफिक लागले. ज्या आयला काय बोलणार आता. आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटला ते बोलले की अलाउड नाही. बोलू ठीक आहे, हाय तेवढी बोलू ठीक आहे चालते, पण काम वगैरे करून दिलं ते बोलले अलाउड नाही व्हिडिओ काढायला, कारण कसं वर्कशॉप आहे ना तिथं. बोलू ठीक आहे चालते, जेवढा आहे तेवढा बघा, बाकी काम आपलं ओकेमध्ये करून दिलं. कुणाला यायचं असेल तर सर्व्हिस करायला मारुती सुझुकीच्या गाड्या कोणत्याही असू तुम्ही शोरूम येऊ शकता. तर कशी वाटली व्हिडिओ, कशी वाटला सगळं शेवट आता मला सांग. आता जातो आहे तर मानगावला बघूया, आता जेवायला कुठं काय टाईम झाला आमचा 12 वाजून गेले इथंच. तर आता बघूया पुढचा कसं काय नियोजन होते. चला जाऊया. आता आलो CNG भरायला. आता पूर्ण इकडं मगाशी सर्व्हिस बिव्हिस एकदम टॉप करून दिलं ना, बघा ग्रीस बीस एकदम प्रॉपर, काय विषय ना. 1 मिनिट थांबा, कॅमेराची लेन्स खराब. ओके एकदम प्रॉपर वॉशिंग बिशिंग करून दिलं ना, काय विषय नाही. आतमध्ये ऑइल वगैरे सगळा चेंज बिन झाला. 8,000चा फटका बसला. आता काय विषय नाही, बोलू करायला लागतं. आता CNG भरूया आणि जाऊया घरी. ओके चला. तर आता जात होतो घरी, तो पण बोलो अननस घेऊया. अननस वगैरे घेतो आणि जातो. आता इकडून जायचं आपल्याला. आता हा रस्ता आला आहे आपल्या आंबेड गोरेगाव वरून, आणि हा इकडे मुंबई जातो आहे. आता मी आता रॉंग साईड चालू आहे, तो पण कुणी रॉंग साईडने जाऊ नका. आता तिथे फाटा आहे म्हणून जायला लागेल तेवढा तरी.
काय विषय नाही बोलत जातो तेवढा काय जायला लागेल तर बघूया पुढचा कसं काय. मित्रांनो आता आलाय फायनली आपल्या इकडे बघा व्ह्यू ओळखायला येतं का बघा. आता आलोय आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आता एवढाच आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आता बघूया परत कधी व्हिडिओ काढायला भेटतंय काय विषय नाही. आणि खर्च झाला आहे भावानं काय विषय नाही. एक दिवस होतं गाडीसाठी करायला लागतं खर्च काय त्या आयला गाडीसाठी पैशाचं काय घेऊन बसला जीवसुद्धा देऊ शकतो हिच्यासाठी भावानं फक्त हिच्यासाठी मित्रांनो. कारण या एवढ्याशा दिवसात एवढी ओळख बनवणं शक्य नाही बा. त्यासाठी स्वतःचा धंदा लागतो आणि चांगल्या मार्गाने ओळख बनवणं ती एक वेगळी गोष्ट आहे. कारण आता भरपूर जणांच्या बुडाला आग लागतं तर काय तर जाऊ दे. कारण आपली दादा राणी काही घरात उभी नसतं काय दादा असं ते काय नाही. बघा भावांना रातभर गाडी चालून दिवसभर 2 रात्र झोपणार तरी पण चेहऱ्यावर इस्माईल आहे. क्षेत्रात नवीन आहे तरी पण भरपूर जणांचा खुजतंय. असं ते काय विषय नाही खुजलाच पाहिजे त्याशिवाय क्षेत्रात जमत नाही. आपलं तेवढं हे पण लागतं दुश्मन पण पाहिजे परत मित्र पण पाहिजे काय विषय नाही. पण वाघ दुश्मनाच्या मन हाकेला ओ देतो लक्षात घ्या. हां बघा तर आलो आता काय मोबाईल फुटला सध्या दिवस उलटं चालू आहेत काय कळत नाही. आणि काल गेला असा ओढवत गेला की किती स्पीड ब्रेकर काय आणि काय पूर्ण गाडीच्या पार्टचा फालका स्लो झाला. आता काय विषय नाही. ओके चला त्यांना बोलकत असेल त्या दिवशी ब्लॉगमध्ये होतं. ओके तर उद्या भेटू. आता बघूया उद्याचं काय जमतं कसं काय पण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय टेक केअर सगळ्यांनी काळजी घ्या. चला.